हॅलो, हॅलो. कशी आहे? मी ठीक आहे. अच्छा, ओके. सो तू कुठे पाहिलं Crossmark इनोव्हेशन बद्दल? मी ते Instagramला बघितलं होतं. ओके. तुझे कोणी फ्रेंडनी रेफर केलंय का? नाही, नाही अशीच का? रील आली होती. ओके, तर मग ओके. ठीक आहे, चालेल. ए-आय-एम-एलला आहे ना वाटतं तू सेकंड इयरला? हो, हो. सेकंड तर इयरला. तुला काय वाटतं काय रोल असतो कॅम्पस एम्बेसेडर प्रोग्रामचा? जो मी तुला सांगितलं की त्याचं तुला सर्टिफिकेट मिळणार आहे, राइट? सो त्याचं बेसिकली काय रोल असतो? तू सांगू शकते मला की काय टास्क? मे बी मी तुला सांगेल असं. कारण की हे बघ, आता फॉर एक्झाम्पल तू इंटर्नशिप करते ए-आय-एम-एल मध्ये बरोबर? तर त्यामागे तुझं काहीतरी हे असतं राइट, की मला शिकायचंय, बरोबर? हां. हां, तर मग तसं आता तुला हे सर्टिफिकेट हवंय, तर फ्री ऑफ कॉस्ट आहे, ठीक आहे? यात तू अर्न पण करू शकते. आम्ही पैसे पण देतो. तुझ्यासारखे भरपूर स्टुडंट्स आमच्याकडे कामाला आहे. तुला एखादी स्किल येत असेल, वेबसाईट बनवता येत असेल, तर आम्ही तुला हायर करून घेऊ. आमच्याकडे प्रोजेक्ट्स येतात, आम्ही तुला डायरेक्टली देऊ. तुला पे करू आम्ही, ठीक आहे? सो तुझं यामागे या सर्टिफिकेट मागे काय इंटेन्शन आहे? लाइक तुला काय वाटतं? मग किंवा तुला काहीच माहिती नसेल, तर काही प्रॉब्लेम नाही. तू तसं सांग. तुला बेसिकपासून सर्व समजून सांगेल, की काय आहे, काय नाही असं. ते इंटरव्ह्यूसाठी आपलं स्किल किती आहेत बुवा ते हे करतं. अच्छा, स्किलसाठी. हां. ओके. तर इंटरव्ह्यूमध्ये आपण रिझ्यूममध्ये टाकू शकतो. हं, हं, हं. अजून आपल्याला हे येतं हे प्रूव्ह करू शकतो. ओके. तर आमच्याकडे जो प्रोग्राम आहे ना, त्यामध्ये बघ मी तुला सांगते, जसं की क्लास रिप्रेझेंटेटिव्ह तुला माहिती आहे. त्याला प्रॉपर कम्युनिकेट करता येतं, ठीक आहे. त्याला कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट करता येते, ठीक आहे. त्याला लोकं कनेक्ट करता येतात, हो. बरोबर. म्हणजे त्याला कम्युनिकेशन स्किल खूप चांगली असते. त्याला आपण काय क्लास रिप्रेझेंटेटिव्ह बनवतो. तो काय करतो, एच-ओ-डी सोबत बोलणं करून देतो, हे करून देतो, लाइक कामं सांभाळतो, ठीक आहे. बरोबर. तर आता हा जो येस. प्रोग्राम आहे, यामध्ये तुला कसं राहील, कंपनीला प्रमोट करायचं राहील, ठीक आहे. याच्यासाठी असं नाही की तुला फार रोज स्टेटस टाकायचे असं नाही. प्रोफेशनली समजा तुझे काही स्टुडंट्स आहे. फॉर एक्झाम्पल तू थर्ड इयरला केली डिप्लोमाला, बरोबर? आणि तुला प्रोजेक्ट बनवून पाहिजे, ठीक आहे? कोणाला प्रोजेक्ट बनवून पाहिजे आणि तुम्हाला येस. रेफरल दिलं, तर त्याबद्दल मी तुला 20% अमाउंट पे करेन, ठीक आहे? दुसरी गोष्ट, आता आपल्याकडे कम्युनिटी ग्रुप्स असतात, ठीक आहे? त्यामध्ये तू तुझे नंबर्स ॲड करून दिले, ठीक आहे? त्याबद्दल आम्ही तुला पे करणार, ठीक आहे? किंवा मग तुला पण बोलता आलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल असं आहे तुला तुला काही प्रोजेक्ट्स बनवता येतात का? काही आयडिया नाही आहे प्रोजेक्ट्स म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये अजून म्हणजे मायक्रो प्रोजेक्ट्स वगैरे असतात ना, ते बिल्डअप केलेले आहेत. हं, हं, हं. जसं की म्हणजे जास्त मोठे पण नाही केलेले आहेत, पण मग स्मॉल केलेले आहेत. अच्छा, तू फॅमिली सोबत राहते का रूमवर राहते? रूमवर राहते मी. रूमवर राहते का? प्रॉपर कुठली आहे? मी सटाणा. सटाणा, ओके. हं. खानदेशी तिकडेची का? हो. ओके. तुला जर अर्न करायचं असेल ना, तू अर्न करू शकते. बघ, मी तुला सांगते. तुला जर काही शिकायचं असेल, आमच्याकडे इंटर्नशिप आहे, ठीक आहे. आम्ही इव्हन तुला माहिती का ChatGPT प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तू ऐकलं असेल, बरोबर? तुला माझा आवाज हो. येतोय का? कारण की इथे कनेक्शन इश्यू दाखवतंय का? येतोय मला आवाज. अच्छा, ठीक आहे, चालेल. तर बघ, मग तुला सांगते मी, आपल्याकडे कसं वेगवेगळे सर्टिफिकेशन अवेलेबल आहे. तुला जर करायचं असेल, तू त्यात करू शकते. ठीक आहे, ते पेड आहे. आता हे जे अनपेड जे आहे ना, यामध्ये तुला रेफरल्स आणायचे इथे. म्हणजे आमच्या कंपनीला रेफरल द्यायचे प्रोग्रामसाठी, इंटर्नशिपसाठी. तू ते आणून दिलं, आम्ही तुला 20% देणार. फॉर एक्झाम्पल आता 1000 मध्ये आपण एक कोर्स सेल करतोय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा, ठीक आहे. आणि तुझी कोणतरी फ्रेंड आहे, तिला करायचं आहे. ठीक आहे, तू तो आणून दिला, की माझ्या ओळखीमध्ये ही कंपनी आहे, प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायची फक्त तुम्ही करा. आणि तिने माझ्याकडे केलं, तर मी त्याबद्दल तुला 200 टू 300 पे करेन. ठीक आहे? असं. येस. हां, आणि असं नाही, की तुला डेली कॉलिंगची लिस्ट दिली जाईल, कॉलिंग कर, असं नाही. तुझं तुझं जे चालू आहे प्रॉपर स्टडी ते सर्व फक्त त्यातून तुला थोडाफार टाईम काढून ते करायचंय. ठीक आहे? असं तुझ्याकडे प्रॉपर 1 मंथचा चान्स आहे, 3 मंथ, 6 मंथ तुला जेवढा वेळ करायचा तेवढं. आम्ही स्टार्टिंगला 15 टू 1 मंथचा चान्स देतो फ्रीमध्ये. ठीक आहे? तर तू आणून दिले हो. प्रॉपरली आम्हाला वाटलं, की हां, ही करू शकते. तर आम्ही तुला प्रॉपर ऑफर लेटर पण देतो. ऑफर लेटर देतो, जॉइनिंग लेटर देतो, सर्टिफिकेट आणि प्रॉपर आमच्याकडे आम्ही शिफ्ट करून घेतो. मग हळू काय होतं माहिती आहे का? तुला प्रॉपर समजून जातं, की बिझनेस कसा चालतो. ठीक आहे. बिझनेसची आयडिया येऊन जाते, की प्रॉपर हे काय कोर्सेस सेल करताय, कंपनी नोन होऊन जाते.
क्लायंटशी कसं बोलायचं, सर्व येऊन जातं, ठीक आहे. मग एखादा कोर्स तू केला पुढे, तर मग तुला प्रॉपर मोठ्या कंपनीमध्ये जायला एकदम ईझी जातं. कारण तू एन्व्हायर्नमेंटनी राहिलेली असते ना, तर तुला मेल टाकायला काही पण असो, येस. बेसिक गोष्टी पण खूप इम्पोर्टंट आहे, बरोबर? कारण की तू कोणत्या कोऑपरेटिव्ह लाईफमध्ये गेली, तर तिथले ते कसे बोलतात, ठीक आहे. प्रत्येक जण नुसतं स्किल्स नाही बघणार ना, तुला एन्व्हायर्नमेंट पण सूट व्हायला पाहिजे. मेल्सनी कम्युनिकेशन होतं, मेल बनवायचं. आता बघ, तुला सांगू आता माझ्याकडे काम येतं, प्रोजेक्ट्स येतात, ठीक आहे. तुला माहिती आहे ChatGPT आलेलं आहे, Gemini आलंय, बरोबर? तर तुला काय वाटतं सर्व प्रोजेक्ट्स मी कोडिंग 1000 लाईनची कोड मी स्वतः करत असेल का? नाही. मी काय करते ChatGPTचा यूज नाही. करते. तर तुला हे शिकायचं असेल, तू स्वतः प्रोजेक्ट सेल करू शकते. आता मी जेव्हा म्हणजे मी पण फार मोठी नाहीये, मी आता बी.टेकलाच आहे. म्हणजे ते सांगते, ठीक आहे. तर मी तुझ्या एवढी होती ना, तर मी 3rd इयरला होते, ठीक आहे. तर मग मी काय केलं ChatGPT मला एकदम एकदम छान जमायचं. तर माझ्या क्लासमध्ये 5 ते 6 ग्रुप तयार झाले फायनल इयरला, ठीक आहे. तर मी काय केलं येस. मी माझं प्रोजेक्टचा ग्रुप होताच आणि बाकीच्यांचं पण होतं. तर मला यायचं म्हणून त्यांनी माझ्याकडे दिला. तर तेव्हा नंतर मग ही कंपनी एस्टॅब्लिश झाली. कारण माझ्याकडे प्रोजेक्ट्स यायला लागले, कारण की मला बिल्ड करता यायचं. आणि असं नाही की मी पूर्ण प्रोजेक्ट स्वतः बनवते. मी ChatGPTचा यूज करते, Geminiचा यूज करते. आणि कसं असतं प्रत्येक स्टुडंटला जमत नाही. आता कसं आहे तुला माहिती आहे भरपूर मुलं 1,00,000, 2,00,000 फीज पेड करतात आणि मग करतात आणि तिथे पण तुला ॲक्चुअल काय कोडिंग शिकवलं जाते, फुल स्टॅक डेव्हलपमेंट. पण असं नाही ॲक्चुअलमध्ये कसं आहे माहिती आहे का? लाइक छोट्या-छोट्या ना काय ट्रिक्स असतात, शॉर्टकट्स असतात. ठीक आहे. ते जर तू शिकली ना, तर तू काही पण बिल्ड करू शकते. लाइक ते मोठ्या कंपनीजमध्ये सांगत नाही. आता मोठ्या कंपनीमध्ये कोणी असं म्हणेल का, की ChatGPT वापरतात. तसं मी तुला सांगून दिलं, की ChatGPT यूज करतात. नाही सांग तुला वाटतं का आजकालच्या ह्याच्यात आमच्या कंपनीचं सोडून दे फॉर एक्झाम्पल. दुसऱ्या कंपनीत तुला वाटतं का कोणी 1000 लाईनचा कोड स्वतःच्या हाताने लिहत असेल असं, या टाईमाला? नाही. सगळे ChatGPTच यूज हां, करतात सर्व आता. ChatGPT यूज करतात. पण मग ते पण यूज करता आलं पाहिजे. नाहीतर वेगळाच कोड कोणता हां. कुठे पण पेस्ट केलं. तर ह्याचे पण आहे ना मी कोर्सेस घेते ऑनलाईन घरी. तुला जर शिकायचं असेल तर आपण ते पण स्टार्ट करू शकतो. फ्रीमध्ये पण आहे. 2-3 कोर्सेस 15 टू 30 डेजचे. त्यानंतर तुला वाटलं पेड तर तू करू शकते. डेमो सेशन्स आहे. आणि आता हा जो प्रोग्राम आहे ना तो फ्रीमध्ये आहे. तर तू मला सांग की तुला 15 डेजचा करायचा आहे का 20 डेजचा? त्यात तुला आता बघ, तुला कंपनीबद्दल मी तुला सांगते. आपल्या कंपनीची सर्व्हिसेस काय आहे? इंटर्नशिप सर्टिफिकेट प्रोव्हाईड करतो आपण. ठीक आहे. ऑफर लेटर प्रोव्हाईड करतो. ठीक आहे. इंटर्नशिप स्पेशली आपल्याकडे टेक्निकल पार्ट जास्त आहे. कॉम्प्युटर, आय-टी, एआय-एम ठीक आहे. यांच्यासाठीच आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट आपण ऑनलाईन, ऑफलाईन दोघे कोर्सेस प्रोव्हाईड करतो. ठीक आहे. नंतर प्रोजेक्ट्स बिल्ड करतो डिप्लोमाच्या फायनल इयरचे. ठीक आहे. म्हणजे येस. डिप्लोमाच्या फायनल इयरचे, इंजिनिअरिंगचे, बी-सी-एचे ठीक आहे. तिसरी मायक्रो प्रोजेक्ट्स पण बिल्ड करतो, रिपोर्ट्स पण, ब्लॅक बुक पण सर्व म्हणजे डिप्लोमा रिलेटेड जे पण वर्क येतं ते आपण बिल्ड करतो. ठीक आहे. एवढं क्लिअर झालं हे आपल्या सर्व्हिसेस आहे. आता तुझं काम काय राहणार तुला रेफरल आणून द्यायचं. आता इंटर्नशिपचे प्रोजेक्ट झाले, तुझे सीनियर्स असतील त्यांचे. तर तू मला आणून दिले त्याबद्दल मी तुला पेड करणार. ठीक आहे. 15 डेजमध्ये मला कळून जाईल की तू कितपत क्लायंट्स आणू शकते, परफॉर्मन्स करू शकते बेस्ट. समजा तू 2 पण क्लायंट्स आणून दिले तर हे तुझ्यासाठी खूप म्हणजे समोरच्याला तू सांगते, तो ऑटोमॅटिक येणार नाही. तुझ्याकडे काहीतरी क्वालिटी म्हणून तो येणार. असं तर कोणी येत नाही कोणाकडे बरोबर. तर मग त्याच्याने समजून जाणार, की आहे का नाही. मग मी त्याच्यानंतर तुला ऑफर लेटर देऊ शकते प्रॉपर, की हां, तू आमच्या कंपनीत जॉइन हो आणि ते पण कमिशन बेस राहील. पण तेव्हा मी तुला कमिशन वाढवून देईल. लाइक आता मी जर तुला 1000 साठी 200 पे करते, तेव्हा मी तुला 300 पे करेल. 5,000चं प्रोजेक्ट आलं, तुला ₹1000-2,000 तुझ्या हातात डायरेक्ट येऊन जाईल. तुला करायचं काही नाही, तुला फक्त आणून द्यायचं, रेफरन्स द्यायचे. आणि याच्याने काय होईल कम्युनिकेशन पण बिल्ड होईल. समोरचा तुला सांगेल आमच्या रिक्वायरमेंट काय आहे. तुला कळेल ना, की या प्रोजेक्टमध्ये काय-काय बिल्ड केलं, काय-काय करताय. समजेल ना तुला ऑटोमॅटिक. समजा आता ब्लॅक बुकचं कोणी कस्टमर तुझ्याकडे आलं. तो बोलला, की हा रिपोर्टचा फॉर्मॅट आहे. तर तू चेक करशील ना, की हा फॉर्मॅट आहे. ठीक आहे. तू तू मला टाकशील, मी तुला टाकेल. तू म्हणजे एका टायमाला भरपूर लोकांशी बोलशील. तुझी कम्युनिकेशन स्किल पण बिल्ड होऊन जाईल. ठीक आहे. कॉन्फिडन्स लेव्हल वाढून जाईल. थर्ड गोष्ट म्हणजे तुझ्या पण ओळखी होतील. माझ्या तर आहेच. तुझ्या पण होतील कारण ते तुझ्याकडे पहिले येणार आहे, राइट? तर मग या सर्वांनी तुझं काय म्हणतात त्याला प्रॅक्टिकल खूप जास्त नॉलेज तुला वाढेल. तर मला तरी वाटतं की तू जॉइन करावं असं. बाकी मग तू मला सांग तुझ्या साइडने की जॉइन करायचंय का नाही? किंवा काही कळालं नाहीये, तर ते पण विचार. नाही मला जॉइन करायचंय. हं. आणि हा किती डेजचा राहील म्हणजे? 15 डेज टू 1 मंथचा चान्स आहे तुझ्याकडे. ठीक आहे. तुला आता मी एक प्रोफेशनल मेसेज टाकून देईल, की आपल्या या सर्व्हिसेस आहे. Instaचा पेज, Googleचा पेज कारण की स्टुडंटने विचारलं होतं तुला टाकायला. ठीक आहे. टेम्पलेट्स टाकून देईल भरपूर येस. सारे आणि मग त्यामध्ये तू किती आणते त्यावर आहे. आता काही-काही तुला सांगू का रिॲलिटी मी सांगते. काही-काही स्टुडंट्स असे असतात, की जे इंटर्नशिप नाही करत. ठीक आहे. पण ते सर्टिफिकेशन घेतात. असे पण स्टुडंट आहे नाशिकमध्ये.
ठीक आहे. कारण की त्यांचा जॉब असतो. कारण की आता तू NIT कॉलेजचं नाव ऐकलं असेल, तर ते पूर्ण कॉलेज एक्सटर्नल चालतं डिप्लोमासाठी. म्हणजे मधल्या गोष्टी हे येस. जेव्हा तू बिझनेसमध्ये पूर्ण उतरशील तेव्हा तुला समजेल जास्तीत जास्त. ठीक आहे. किंवा इलेक्ट्रॉनिक्स, ENTC ब्रांचची मुलं नाही करत इंटर्नशिप, पण त्यांना सर्टिफिकेट पाहिजे असतं. तर ते 2K to 3K आपल्याला पे करतात. आपल्याला काय करायचंय फक्त सर्टिफिकेट द्यायचंय त्यांना. ठीक आहे. तर तुला येस. थोडीच म्हणजे तू हे असे पण क्लायंट शोधू शकते किंवा आता फायनल इयरचे स्टुडंट्स आहेत, तुझे सीनियर्स असतील, त्यांना प्रोजेक्ट बनवून पाहिजे असेल, ते वेबसाईट कोणाला बनवून पाहिजे असेल, असं पण होऊ शकतं. कोणत्या कोणत्या ब्रांचेससाठी कंपनी प्रोजेक्ट बिल्डअप करून देते असं? बघ कॉम्प्युटर आहे, IT आहे, AIDS आहे, AIML आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी रिलेटेड सर्व्हिस आहे. ठीक आहे. नंतर ENTC आणि इलेक्ट्रिकल एवढ्या आहेत. ठीक आहे. यांच्यासाठी आपण प्रोजेक्ट बिल्ड करतो. मायक्रो प्रोजेक्ट पण, ब्लॅक बुक रिपोर्ट छोटे-मोठे असं पण होऊ शकतं. रिपोर्ट एकदा दोनदा तू मला दिले, नंतर मी तुला पण बनवायला देईन, की तुला आलं, तर मग फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दुसरीकडून पण आलं आणि माझ्याकडे वर्कलोड राहिला, तर मी तुला पे करून देईल, की हे असं-असं आलंय, करून दे. असं. म्हणजे हे काय याचं तू फार पण अर्न नाही करणार आहे, पण तुझं वर्ष खर्च निघेल जर तू प्रॉपर काम केलं तर. असं. म्हणजे तुझं काय येस. म्हणतात ना प्रॅक्टिकल नॉलेज वाढेल. आता माझ्याकडे एक जी-आय-टीची मुलगी आहे, तिला वेबसाईट वगैरे सर्व बनवता येतं. पण तिचं जे कॉलेज आहे, ते त्यांना एक्सटर्नल नाही करू देते. लाइक एक्सटर्नल नाही म्हणताय करू द्यायचं. तर मग आपण त्या हिशोबाने त्यांना वर्क देतोय वेबसाईट बनवायला. 2K 5,000 10,000 ₹10,000 ती एक वेबसाईट बनवून घ्यायची फक्त. असं. तू पण एखादी येस. स्किल अशी शिकून घे. लाइक एआय मध्येच प्रोग्रामिंगमध्ये वेबसाईट बनवणं असं असेल काही. पण माझ्याकडे भरपूर असे प्रोजेक्ट्स येतात, ते मी स्टुडंटकडूनच करून घेते. असं. हो. असं आहे. मग तुला काही आता तू सेकंड इयरला आहे, तर हळू तुला इंटर्नशिप राहील थर्ड इयरला. त्यानंतर तुला समजेल की काय येस. करायचंय काय, है ना? असं. मग आता बघ, आता तर मी तुला काही ऑफर लेटर, सर्टिफिकेट नाही देत लगेच. तू आता पहिले क्लायंट शोध. तू 15 डेज टू 1 मंथ तुला किती टाईम पाहिजे तू मला सांग. टार्गेट नाही काही. तू तुझ्या हिशोबाने. मला लगेच समजून येईल. बघ, क्लायंट कन्व्हर्ट झाला पाहिजे असं नाहीये. पण तू आणून पण किती देते? कारण की समोरचा होईलच असं तर नाही ना. पण तू किती रेफरन्स देते? त्याच्यावर डिपेंड असं. येस. असं आणि असं काही नाही बघ, तुला प्रॉपर रिपोर्ट हेच तर रेफरन्स तर ठीक आहे, ते रेफरन्स आणणं तर आहेच. दुसरी गोष्ट तुझ्यात पण एखादी स्किल असेल, वेबसाईट बिल्डिंगची असेल, एआय रिलेटेड असेल किंवा तू पण कोर्स घेऊ शकते. माझ्याकडे स्टुडंट आला, तेवढं तुझ्यात कॉन्फिडन्स असेल Google Meetवरती, तर आपण ते पण करू. मी तुझ्याकडे स्टुडंट्स पण पाठवत जाईल असं. हो, ठीक आहे. तू मला सांग आता तू 15 तुला किती टाईम पाहिजे? 1 मंथ, 15 डेज? 1 मंथ. ठीक आहे चालेल. बघ माझा WhatsApp नंबर सेव्ह करून ठेव सेजल काळुंखे म्हणून. ठीक आहे. काही वाटलं कॉल करायचा. ठीक आहे. डायरेक्टली की याला हे बनवून पाहिजे, काय येस. करायचं काय नाही. आणि एखादी स्किल तू पण साइड बाय साइड शिक, की 1 मंथ नंतर तू मला म्हणू शकते, की मी रेफरन्स तर नाही देऊ शकत, पण मला ही स्किल येते. तुमच्याकडे काही काम आलं तर मला सांगा. मी तुला जॉइन करून घेईल आणि मग 1 मंथ नंतर मी तुला सर्टिफिकेट देईल. ठीक आहे. येस. अजून काही डाऊट असेल तर विचारून घे, काही प्रॉब्लेम नाही. आणि क्लिअर झाले सर्व डाउट्स. हां, तरी पण म्हणजे असं काही काही पण बेसिक क्वेशन्स असेल, तर तू विचारू शकते असं काही. तुला काही जॉइन करायचंय एखादा कोर्स, काय पुढचं तुझं? तुला डिप्लोमा केलाय तर इंजिनिअरिंग यातच करायची का AIML मध्ये? हो, इंजिनिअरिंग यातच करायची आहे. नाही काही-काही स्टुडंट्स असतात, की ज्यांना इंजिनिअरिंग करायची नसते, पण ते करत असतात. त्यामुळे मी तुला विचारलं लाइक भरपूरसे स्टुडंट्स भेटतात मला असं. तुझं काय CGPA आहे तसं यावेळेस सेकंड इयरला? म्हणजे आमचं CGP म्हणजे पॉइंटरमध्ये नाही आहेत, डायरेक्ट पर्सेंटेज येतात. हं, फर्स्ट सेमिस्टरला 86 होते. ओके. सेकंड सेमिस्टरला 82 होते. छान आली ना गं मग. भारी फर्स्ट क्लास डेस्टिनेशन म्हणजे डेस्टिनेशनमध्येच असणार तू आहे ना? हां. चांगलंय, चांगलंय. स्टडी करत राहा. हे कसं आहे, म्हणजे आलं हे बघ असं पण असतं फ्रेंड्सला माहिती असतं. समज तूच जाशील पुढच्या वर्षी थर्ड इयरला, ठीक आहे. बरोबर? हो. तुझ्याकडे स्वतःचं प्रोजेक्ट राहील. तू समज ते प्रोजेक्टची कॉस्टिंग जाते आपल्याकडे ₹10,000 बरोबर? त्यातून मी म्हणेल, की ठीक आहे हिने पण पे केलं. समजा तुम्ही 4-5 मुली आहे, ठीक आहे. 2,000 तुझ्या याला जाताय, तर मी तुझ्याकडनं ते घेणारच नाही कारण तू प्रोजेक्ट ते मला आणून दिलेलं आहे ना. असं तुझा फायदा होत जाईल येस. जिथे-जिथे जाईल किंवा तुझ्या फ्रेंड्सच असतील, त्यांना रेफरल दिलं, तिथून पण तू पैसे घेऊ शकते असं. म्हणजे येस. जास्त लोड नाही घ्यायचा. फक्त ट्राय करायचं, की आपण कसं प्रमोट करू शकतो, प्रॉडक्ट कसं हे करू शकतो. हां. बस जास्त नाही. आणि तुला वाटलं काही हेल्प, की हां, मला तुम्ही टेम्प्लेट्स बनवून द्या, या गोष्टीचे सेपरेट. तर मी ते तुला सर्व बनवून देईल. ठीक आहे? असं. हो. आणि तुला वाटलं 15 दिवसानंतर, एखाद महिन्यानंतर, की मला स्वतः पण शिकायचंय नाही का, की कसं बनवता सर्व, ChatGPTला कसं प्रॉम्प्ट द्यायचा, ठीक आहे?
तर आपण त्याच्याचं पण 8 येस. दिवसाचं फ्री इंटर्नशिप प्रोव्हाईड करते मी. जी वर्क फ्रॉम होम असते. तुला म्हणजे प्रॉपर स्क्रीन शेअर करून कसं प्रॉम्प्ट द्यायचं, कोणते फ्री आहे टूल्स आहे नाही का. जसं पी बनवायचंय. बनवायची तुला माहिती आहे का मुलं 300 टू 400 पे करतात. कारण की इंजिनिअरिंगचेच बरं का. कॉम्प्युटरचे आयटीचेच करतात. हालाकी त्यांना पण माहिती की ChatGPTला दिलं तर लगेच देणार आहे बनवून. पण तरी पण ते करतात कारण त्यांच्याकडे टाईम नसतो. मग तू कसं बनवू शकते? हा. स्वतः बनवणार का? नाही. तुला टूलचं नाव माहिती असेल Gamma.ai. कधी ऐकलंय तू? फ्री. येस. हो, हां, फ्री आहे. ऐकलंय. प्रॉम्प्ट द्यायचा. पण प्रॉम्प्ट पण देता आला पाहिजे. कुठून द्यायचं? वापस ChatGPTला जायचं. त्याला सांगायचं की "हो माझ्या या नीड आहे." प्रोफेशनल मेसेज क्रिएट करून दे. तो द्यायचा. तो कॉपी करून इकडे टाकायचा. म्हणजे या बेसिक गोष्टी तुला एकदम येस. प्रॉपरली शिकवल्या जातील असं. विदाऊट प्रीमियम हां, विदाऊट प्रीमियम. तर प्रीमियम घ्यायचं नाही अजून. बेसिक मधूनच तू अर्न करू शकते असं आहे. येस. ठीक आहे. तुला काही डाउट असेल तर विचार, नाही तर मग आपण एंड करू सेशन है ना. आणि मी तुला मग एक मेसेज टाकून देईन 1 मंथ. आज 1 ऑगस्ट आहे ना, 30 ऑगस्ट पर्यंत राहील तुझं. हो. असं तुला जेव्हा वाटेल कॉन्टॅक्ट करायचं डायरेक्टली. मी पण नंबर सेव्ह करून ठेवते. कॉन्टॅक्ट करायचं. हो. चालेल. ठेवू मग? हो. बाय बाय. थँक यू. येस बाय. बाय.